ज्यावेळेस आपल्याला पिलबागाचं नियोजन करायचं आहे त्यावेळेस पील सोडताना जी मुख्य काळजी घ्यायची आहे ती या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. पील ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस ज्याला आजपर्यंत बख्खी लागलेली नाही, म्हणजे ज्याला आतापर्यंत कापलेलं नाही आहे, असं पील सोडायचं आहे. त्यांनी प्रॉपर पील सोडला आहे, बाकीचे सगळे पिलं कापून टाकलेले आहेत. हे जे पील तुम्ही पाहताय याला आजपर्यंत एकदाही कापल्या गेलेलं नाही आहे, वरून टॉप कट दिलेलं नाही. त्याच्यामुळे ही अशी पिलं सोडली गेली पाहिजे. आणि जर का तुमची पिलं एका साईडला नसतील, आता तुम्ही इथून पाहू शकता 1, 2 आणि 3 हे पिलं एका साईडनी आहे. चौथ्या नंबरचं जे झाड आहे त्यांना अपोजिट साईडला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी अपोजिट साईडला सोडलं तर काही फरक पडत नाही. कारण पिलबाग जेव्हा आपण सोडतो त्यावेळेस थोडंसं डिस्टन्स जे आहे ते मिसमॅच होतच. त्याच्यावरती फक्त पोटॅशियम डेफिशियन्सीची सुरुवात झालेली आहे. पानाच्या ज्या मार्जिन्स आहेत म्हणजे ज्या कळा आहेत त्या वाळायला सुरुवात झाली आहे. हे टिपिकल पोटॅशियम डेफिशियन्सीचे सिम्पटम असतात. त्यांना आता आपण पोटॅश द्यायला सांगूया कुठल्या पण मिश्र खतामध्ये किंवा मग सेपरेटली, तेव्हा पुढच्या याचे जे पानांचे जे मार्जिन्स आहेत त्या क्लिअर राहतील.